नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब आणि सपना त्या ठिकाणी येतात जिथे यांना ठेवलेलं असतं मालिनी मॅडमला. तिथे येतात आणि आता ते घराचं रूमचं दरवाजा उघडतात. आतमध्ये येऊन त्या आता मालिनी मॅडमला तिथून सोडवतात आणि म्हणतात, जा तुला कुठं जायचं आता इथून निघ. आणि आता तिला तिथून काढून देतात. तेवढ्या तिकडे पूर्वा मॅडम तिथून चाललेले असतात. तेवढं त्या एका काट्याच्या अडुंगी लपतात आणि तिला बघत असतात नेमकं काय चाललंय. आणि आता तेवढ्यात तिथून त्या मालिनी मॅडम बाहेर येतात. हे बघून आता लगेच त्या म्हणतात की म्हणजे आई इथे आणि आई इकडे कुठे चालली आहे असं म्हणतात. आणि आता त्या त्या मालिनी मॅडमचा पाठलाग करतात पूर्वा मॅडम. आणि आता त्या मालिनी मॅडम मागं पळत असतात. तर आता मालिनी फास्ट पळत असते. तेवढ्यात पूर्वा मॅडम गाडी घेऊन येऊन त्यांच्याजवळ थांबतात आणि म्हणतात, कुठे चालली आई तू इकडे. तर आता ती म्हणते की कोण आहात तुम्ही, सोडा मला. तर ती म्हणते, असं काय करते आई, मी तुझी मुलगी आहे आणि असं का वागते, तू मला विसरली आहे का असं म्हणते. आणि तिच्या हाताने ते पकडते आणि गाडीत बसवते तिला. आणि आता तिला गाडीत बसवून तिला बळजबरी तिथून घेऊन जाते. तर इकडे आता सत्या आणि जयदीप पण ते जेवण करत असतात. तर आता सत्या म्हणतो, जयदीप आपण एकदा पोलीस स्टेशनला जाऊन येऊ आणि वाघमारेंची ना सुट्टी काढून येऊ, कारण की आता वाघमारेंना आरामाची गरज आहे. अरे किती ते त्यांना आरोग्य त्रास होतोय, आता आपण त्यांची सुट्टी काढून येऊ चल. तर आता जयदीप म्हणतो, चल दादा. तर ते दोघं जण गाडीत चाललेले असतात. तर जयदीप म्हणत असतो, दादा आपण वहिनीची चांगली आता महिना 2 महिन्याची सुट्टी काढून घेऊ. तर आता तो म्हणतो की आता जयदीप असं काही नाही रे, आपण 4 महिन्याची म्हटलं तरी सुट्टी काढूयात. पण एकच मोठे हे आहे रे, असं वाटतंय की 4 महिन्याची आपण सुट्टी काढावं त्यांची, तर त्या थांबल्या पाहिजे ना. सुट्टी काढून काय करतो, त्या घरी थांबतील का तूच सांग. तर म्हणतात की हो ना, महिनाभर थांबलं तर लई झालंय. तर कधी थांबतील ना काय माहिती घरी, असं म्हणत असतात आणि चालत असतात. तर आता लगेच जयदीप म्हणतो, आपल्यासमोर जी गाडी आहे ती पोलिसांची आहे ना रे दादा. तर आता म्हणतो की हो रे, इकडे कुठे चालली पण पोलिसांची गाडी. तर म्हणतात, चला आपण पाठलाग करूयात, आपण बघूयात, आपल्या पोलीस स्टेशनला जायचंय तसेच त्यांना पण भेटूयात आपण. तर आता त्यांचा पाठलाग करत ते तिकडे यायला निघतात. आणि आता लगेच ते पाठलाग करत त्या गाडीजवळ येतात. ती गाडी तिथेच बंद पडते. तेव्हा आता ती जी ही असते पूर्वा, ती गाडीतून खाली उतरते आणि पुढे गाडीचे खोलते आणि बघत असते गाडीच्या डिक्कीमध्ये. आणि आता इकडं सत्या आणि जयदीप ते पाठीमाग गाडी थांबवतात, पुढं घेतात आणि त्या गाडीतून बघतात. ती तर ज्या मालिनी मॅडम असतात त्या म्हणतात, सत्या म्हणतो, अरे जयदीप, या तर मालिनी मॅडम आहेत तात्याची बायको. आता काय करायचं, आपल्याला ना पोलिसांच्या तावडीतून सोडावं लागेल. मी तुला जसं सांगतो तसं कर. आणि ते प्लॅन करतात आणि आता सत्या गाडीतून खाली उतरतो. मग इकडे पूर्वा बोलत असते, साहेबांना फोन करते, म्हणते, डॅडी साहेब मी लवकरच आईला घेऊन घरी येत आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण आता संध्याकाळी सोबतच डिनर करूयात, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि आता लगेच इकडं सत्या माले मॅडम जवळ येतो, म्हणतो की मॅडम तुम्ही मला वाचवायला आलो, काळजी करू नका, चला माझ्यासोबत. आणि सत्या त्यांना गाडीतून उतरतो, गाडीत बसवतो त्यांच्या आल्या आणि तिथून घेऊन जातो. तर इकडं साहेबांसोबत तिचं बोलणं होतं आणि फोन बंद होतो. आणि आता लगेच जी पूर्वा आहे ती गाडीत येऊन बघते तर तिची आई नसते. ती म्हणते, आई कुठं गेली, खूप आवाज येते आई आई आई, पण ती कुठेच नसते. ती आता पुन्हा तात्साहेबांना फोन करते आणि म्हणते की हे बघा डॅडी साहेब, अहो आम्ही आईला घेऊन येतच होतो पण गाडी बंद पडली आणि तुमच्याशी फोनवर बोलताना एवढ्यात आई कुठे गायब झाली ना काय माहिती. इथे सगळीकडे बघितलं पण आई नाही आहे इथे. तर ते म्हणतात, कुठं झाली आहे गायब, असं काय करताय तुम्ही, काय चाललंय असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की शोधते मी, थांबा असं म्हणते. आता इकडं सत्या ते आता मंजूच्या आईच्या घरी येतात. जयदीप विचारतो, दादा इकडे का आणली आहे गाडी. तर आता तो म्हणतो की इथे सेफ जागा आहे त्यांच्यासाठी. तर आता ते म्हणतात, तुम्ही उतरा मालिनी मॅडम खाली. अहो तुम्ही काळजी करू नका, इथे सगळे आपली माणसं आहे, आपल्या माणसाकडे तुम्हाला आणलं आहे आम्ही, असं म्हणतात. आणि त्यांना घेऊन येतात आणि घरात आणतात. मग तिथे अमृता ते उभा असतात. आता लगेच जयदीप आतून दरवाजा लावतो. अमृता मंजूची आई विचारते, काय हो काय झालंय सत्यजित राव, हे कोण आहे. तर ते म्हणतात, हे मालिनी मॅडम आहे, तात्यासाहेबांची बायको. हे बघा, यांना आता इथे ठेवायचं आहे तुमच्या घरी सेफ. तर आता ते म्हणतात की इथे. तर ते म्हणतात की हो, हे बघा यांच्या पहिले यांना तात्यासाहेबांनी मारण्याचा प्रयत्न केला होता जाळून, पण त्यातून वाचले आहे, मी त्यांना वाचवलं आहे. आणि हे बघा त्यांना पहिलं काहीच आठवत नाही आहे, त्यामुळे त्यांना इथे ठेवायचं आहे, चालेल का तुम्हाला. तर ते म्हणतात की हो, मग काय नाही झालं. आणि जर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे, आम्ही घेऊ त्यांची काळजी, तुम्ही काळजी करू नका. तर ते मग सत्या म्हणतो की हे बघा, मी आता वाघमाऱ्यांना घेऊन यांना भेटायला येईल, त्यामुळे तुम्ही आता यांची काळजी घ्या व्यवस्थित. जयदीप तू इथेच थांब, मी जातो आता. आणि सत्य तिथून जायला निघतो. तर इकडे मंजू सत्याची वाट बघत असते घरी. आणि आता तेवढ्यात ती सत्य तिथे येतो, म्हणतो की वाघमारे. त्याच्यानंतर काय झालं. तर सत्या म्हणतो की तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. तर मंजू विचारते, काय सरप्राईज आहे. तर तो म्हणतो की हे बघा वाघमारे,
तुम्हाला माहिती का काय सरप्राईज आहे? अहो मालिनी मॅडम सापडले आहे. आता ती म्हणते, "काय खरंच?" तर ते म्हणतो, की "हो, आपल्याला त्यांना भेटायला जायचं संध्याकाळी. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही संध्याकाळी लवकर आवरून ठेवा. आता मी निर्दोष आहे हे सगळ्यांना कळेल." असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.